मीता, तुला प्रोसिजर माहिती आहे ना सगळी. थांब जरा, रिपोर्ट्स येतील आता. थँक्यू. काय झालं ग मीरा? मीरा, आय एम सॉरी दादा, किटी प्रेग्नेंट नाही आहे. नाही मीरा, मीरा आर यू जोकिंग? हां, आय एम नॉट. मीता, अगं पण हे असं झालं कसं? या प्रोसेसमध्ये अनेकदा असं होतं. पहिल्याच प्रयत्नात यश नाही मिळत. पण तू तर म्हणाली होतीस की तिची तारीख उलटून गेली. हो, मी मगाशी तेच सांगायचा प्रयत्न करत होते की तारीख उलटून गेली म्हणजे प्रत्येक वेळी प्रेग्नन्सीच असते असं नाही. मी माझं काही चुकलंय का? नाही. काय सायन्स कितीही पुढे गेलं किंवा सक्सेस रेट कितीही वाढला तरी शेवटी हे अननॅचरल आहे ना, अनैसर्गिक. कधी कधी हे स्वीकारायला शरीराला सुद्धा वेळ लागतो. पण मीरा, तू हे मला आधी सांगितलं नव्हतंस ना? मीता, मीता तू आधी शांत हो. हे बघ, मीरानं आपल्याला याची कल्पना दिली होती, पण तू फक्त तुझ्या सोयीचं तेवढंच ऐकतेस ना. दादा, मीता, हे बघा, आपण असं करू, पुढल्या महिन्यात पुन्हा एकदा किटीला. नाही नाही, बस बस झालं आता. प्रत्येक वेळेला मला तुम्ही एक वेगळी आशा दाखवता आणि मग धाडकन अंधारात कोसळायची वेळ येते माझ्यावर. हा आशा आणि निराशेचा खेळ आता मला पुन्हा पुन्हा खेळायचा नाहीये. मीता, मीता जरा शांत हो. अगं, किटीचा तरी विचार कर. नो नो नो, डोंट वरी. मी ह्यात कोणालाही दोष देत नाहीये. प्लीज प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. नाही, पण मला आता कळलंय ना की या जगात मला मम्मा म्हणणारं बाळ येणार नाही, कधीच नाही. तूच म्हणाला होतास ना शुभंकर, तूच म्हणाला होतास की मला मम्मा म्हणणारं आणि तुला बाबा म्हणणारं बाळ या जगात कधी येणार नाही. दॅट्स ऑल.
पाणी हवंय का तुला? आय एम ऑल राईट. यू आर नॉट. नमिताच्या रिॲक्शनचं प्रेशर आलंय तुझ्यावर हे कळतंय मला. पण आपण नमिताच्या बाजूनेही थोडासा विचार करूया. या मॅडम. बसा. सर नक्की काय झालंय? म्हणजे समीरनं काय केलंय? या विनोद बर्वेनं कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केलाय मॅडम. आणि त्यातलेच 10 लाख रुपये घेऊन तुमचा समीर कर्वे अमेरिकेला पळालाय. तो पळाला नाहीये हो, शिक्षणासाठी गेलाय. असं तुम्ही म्हणताय मॅडम, पण त्या बर्वेकडनंच पैसे घेऊन गेला ना तो. विनोदच्या कंपनीकडून कर्ज घेतलंय त्यानं. कसलं कर्ज? कसली कंपनी? हा ओ, दुनियाभरच्या लोकांनी पैसे गुंतवले त्या कंपनीत. ते या बर्व्यानं सगळ्यांना वाटले कर्ज परस्पर. रोलिंगचं व्याज मिळाच्या नादात झोल केला साऱ्याला. पण साहेब तो असं काही करतोय हे आम्हाला कसं कळणार ना? असतात तुमच्यासारखी सुशिक्षित माणसं, तुमच्याकडे व्यवस्थित कागदपत्र नसतात. कुठून तरी बनावट कागदपत्र आणली असतील तुम्ही, मग बँका उभ्या करत नाही तुम्हाला. मग अशाला आहेत हे अशी फायनान्स कंपनी आहे तर ही बर्वेसारखी माणसं. नाही हो, समीरकडे सगळी कागदपत्र होती, अगदी व्यवस्थित. त्याची सगळी सर्टिफिकेट्स पण खरी होती. अहो, आत्ता हे सगळं सांगून काय उपयोग आहे मॅडम? त्यावेळी त्या भामट्याच्या भूल थापांना फशी पाडला ना तुम्ही. अहो, आणि एकट्या समीर कर्वेलाच नाही, अनेकांना मोठमोठ्या रकमा कर्जावर दिल्यात त्याने. अहो, एका बाईला इमर्जन्सीमध्ये पैसे पाहिजे होते, तिने गुंतवलेली रक्कम परत मागितली तेव्हा हा उघड्यावर पडला. पण मग आता काय? आता ज्यांना विनोदने पैसे दिले आहेत त्यांना शोधतोय आम्ही. तुमचा पत्ता पण त्या विनोदकडनंच मिळाला. आतमध्ये घेतल्यावर पोपटासारखा बोलायला लागलाय सारा. पण समीर तर त्याला फरार घोषित करावं लागेल आम्हाला. पळून गेला ना तो घोटाळ्यातले पैसे घेऊन. काय? हा, पैसे वसूल नाही झाले तर फरारच घोषित करणार ना आम्ही. पैसे वसूल? समीर पाणी घेऊन या. सी मी कन्सिव्ह केलं नाही ह्यात माझा काहीच दोष नाही आहे. प्रेग्नेंट होणं माझ्या हातात आहे का? सी आणि तसं जर झालं असतं तर मलाच आनंद झाला असता. प्रत्येकाची रिॲक्ट होण्याची पद्धत वेगळी असते. त्यात नमिताचा स्वभावच ओव्हर रिॲक्ट करण्याचा आहे. 10 वर्ष वाट बघते ती बाळाची. पण मला दिवस गेले नाही ह्यात माझा काहीच दोष नाही आहे. दोष कोणाचाच नाहीये. असं होतं कधी कधी. पण मग म्हणजे आता पुढे काय? तर म्हणजे मूल नकोच असं म्हणून तिला धक्का बसलाय ना खूप, त्यामुळे म्हणाली ती तसं. डोंट वरी, दादा मा काढतील तिची समजूत. पण म्हणजे पुढल्या महिन्यातच ना? डॉक्टर काही म्हणजे बोलतच नाही आहात तुम्ही.
पुन्हा इन्सिमिनेट करायचं म्हणत असशील तर ते पुढल्याच महिन्यावर जाईल. पण तो विचार नाही करत आहे मी आता. का? नमिताची समजूत पटायला किती दिवस लागतील हे मला नाही माहिती. खूप मनाला लावून घेतलंय तिने, पाहिलंस तू. डॉक्टर म्हणजे पण तुम्ही बोलालच ना त्यांच्याशी. किटी, नमिता आमची सगळ्यांची खूप लाडकी आहे. खूप इमोशनल आणि अगदी साधी सरळ अशी मुलगी आहे ती. त्यामुळे आम्ही सगळे एरवी सुद्धा खूप जपतो तिला. पण सी काहीतरी निर्णय तर घ्यावाच लागणार आहे ना त्यांना. तेच म्हणते मी, निर्णय तिला घ्यावाच लागेल. कारण तिच्यासारखी इमोशनल मुलगी आता बाळाशिवाय राहूच शकत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी तिला कळायला हव्यात. आणि त्यासाठी ती आजच्या दुःखातून बाहेर यायला हवी. त्यात किती दिवस जातील कोण जाणे. मी भेटू का त्यांना? नको, प्लीज नको. सरोगेट मदर बदलायची असा तिचा निर्णय होणार असेल तर. म्हणजे तुला कळतंय मी काय म्हणतेय ते? कळतंय ना? नाही म्हणजे सी दुसरी एखादी सरोगेट मदर शोधायची म्हणजे त्यात सुद्धा वेळ जाणार आहे ना. सी मला नाही गमवायची ही संधी. डॉक्टर प्लीज प्लीज डू समथिंग फॉर मी. नाही किटी, या बाबतीत मी माझं मत त्यांच्यावर लादू शकत नाही. ते योग्य ठरणारच नाही, एक डॉक्टर म्हणून सुद्धा आणि एक बहीण म्हणून सुद्धा. कमॉन यार, माझं सगळं प्लॅनिंग फिसकटणार आहे. अगं, नमिता हायपर होते कारण ती इमोशनल आहे. तू प्रॅक्टिकल आहेस ना. डॉक्टर मी निघते. नाही नाही मला त्यांना भेटायला पाहिजे. अगं, मिता, हा खूप उदास होण्यासारखा मुद्दा आहे असं मला नाही वाटत. पण मला तर आतून तुटून गेल्यासारखंच वाटतंय. मग अगं, साधं इंजेक्शन दिलं ना तर ते सुद्धा स्वीकारायला बॉडी वेळ लावते. आणि कधी कधी फॉरेन बॉडी शरीर नाही ॲक्सेप्ट करत. अगं, मीराही तेच म्हणाली. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन पहिल्याच वेळी यशस्वी होईल ह्याची खात्री नसते. दुसऱ्यांदा यशस्वी होईल याची खात्री आहे. मीता, लहान मुलीसारखं नको होऊस. अगं, या बाबतीत खात्री मीराज काय मेडिकल सायन्स सुद्धा नाही देऊ शकणार. आणि प्रयत्न करणं आपल्याच हातात आहे ना मिता. नाही मा, नको ते आता काही सगळं. म्हणजे मला परस्पर दोन टोकाच्या भावना एकत्र नाही सांभाळता येत शुभ. मी कधीही प्रेग्नंट होणार नाही हे एक टोक, आणि किती प्रेग्नंट राहील अशी आशा ठेवणं हे दुसरं टोक.
माझी भावनिक दमछाक होते, मला नाही सहन होते. मीता, मूल न होण्याचं दुःख तू जरुरीपेक्षा जास्तच मनाला लावून घेतलंस. आणि आता किटी प्रेग्नंट राहील ही आशा जवळजवळ खात्रीसारखी जपलीस तू. हा माझ्या स्वभावातला दोष असेल. इमोशनल असणं ही उणीव असू शकते, गुन्हा तर नाही ना. अगं मीता, तुझ्या बाबतीत गुन्हा हा शब्द सुद्धा आमच्या मनाला शिवत नाही. हे बघ मिता, जर इमोशनल असण्यामुळे नुकसान होत असेल तर आपल्या भावना कंट्रोल करायला शिकायला नको का? काय नुकसान झालं माझ्या इमोशन्समुळे? किटीला पुन्हा इन्सेमिनेट करायचं नाही असं तू म्हणतेस म्हणजे पुन्हा मूल नाही याच पॉइंटवर येतोय आपण. आणि तेही मूल होण्याची आशा असताना. कारण मला पुन्हा त्या सगळ्यातनं जायचं नाहीये. तुला कळत नाही, माझी ताकद संपली, माझ्या मनाची. आज एका छोट्या दुःखाला घाबरून तू पुन्हा एक मोठं दुःख जवळ करतेस ना मीता. मीता, आपल्याला मूल नाही हे दुःख तुझ्यासाठी किती मोठं होतं हे विसरलीस तू? नाही विसरले, पण मला आज जाणवतंय की ते दगडासारखं दुःख परवडलं, पण ही अधांतरी अवस्था नको. रोज सकाळी उठून मनाला कौल लावायचं, होईल ना आपल्याला मूल, राहतील ना किटीला दिवस. मग मनाने कधी उजवा कौल द्यायचा तर कधी डावा. आणि मग ते गुंगीचं औषध दिल्यासारखं दिवसभर तो कौल मनात ठेवून वावरायचं. कधी आनंदात तर कधी काळजीत. या सगळ्यापेक्षा नकोय मला आता.